Good evening, dear students. This is Ramkrishna Shinde. Welcomes you with Genius English coaching and spoken class. Dear students, yesterday we learned the topic sentence. काल आपण वाक्य म्हणजे सेंटेन्स हा टॉपिक शिकलेलो होतो. मित्रांनो, वाक्य आपण जेव्हा बनवतो तेव्हा शब्दांचा वापर करतो, बरोबर आहे. जेव्हा शब्द एकत्र येतात आणि त्यांचा एक अर्थ बनतो, when it makes complete meaning, it is called sentence, and that sentence is a speech. That sentence is speech, and that speech is made with the help of words. For example, India is a very powerful country. I have written this sentence. हा मी वाक्य लिहिलेलं आहे. So it has different words here. For example, India is there, is, then a very powerful country. These words are playing different role in this sentence. म्हणजे ह्या वाक्यामध्ये हे जे शब्द आहेत कोणते कोणते, इंडिया, इज, व्हेरी, पॉवरफुल कंट्री, हे वेगवेगळे कार्य करतायत आणि त्यांच्या कार्यानुसार द रोल दे डू प्ले अकॉर्डिंग टू इट, दे आर डिवायडेड इनटू 8 कॅटेगरीज. ते 8 कॅटेगरीजमध्ये किंवा 8 पार्ट्समध्ये डिवाइड केले असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच. सो टुडेज टॉपिक इज पार्ट्स ऑफ स्पीच. आपण आजचा टॉपिक जो शिकणार आहोत तो काय, पार्ट्स ऑफ स्पीच. मित्रांनो, ह्या ठिकाणी स्पीच म्हणजे भाषण नाही आहे, कारण की बरेचदा आपल्याला म्हणतो आपण की स्पीच म्हणजे काय, भाषण. पण ह्या ठिकाणी स्पीचचा अर्थ आहे सेंटेन्स किंवा वाक्य आहे. आणि हे शब्द जे वाक्यामध्ये येतात ते जे रोल प्ले करतात त्याच्यानुसार त्यांना जे आपण वेगवेगळे नाव देतो त्यांनाच आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो, ज्याला मराठीमध्ये शब्दांच्या जाती म्हणतो. अँड दे आर 8 पार्ट्स ऑफ स्पीचेस. हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीचेस? 8 पार्ट्स ऑफ स्पीचेस. विच आर दे? देर आर 8 parts of speech. And which are they? The first one is noun. Then it is called नाम. याला मराठीमध्ये आपण नाम म्हणतो. The second one is pronoun. It is called सर्वनाम. याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, सर्वनाम. द थर्ड वन इज ॲडजेक्टिव्ह. इट इज कॉल्ड विशेषण. द फोर्थ वन इज वर्ब. इट इज कॉल्ड क्रियापद. अँड द फिफ्थ वन इज ॲडवर्ब, क्रियाविशेषण. Sixth one is preposition. It is called शब्दयोगी अव्यय in Marathi and Hindi, संबंध सूचक अव्यय. आता आपण काय म्हणतो मराठीत, शब्दयोगी अव्यय. And the 7 parts of speech is conjunction. It is called उभयान्वयी अव्यय. And the last one, that is 8th, is interjection. It is called केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी. So these are the 8 parts of speech. Which are they? Noun, pronoun, adjective, verb, adverb, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. ओके. मराठीमध्ये यांना काय म्हणतो आपण, नाउन मीन्स नाम, प्रोनाउन सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, ॲडवर्ब क्रियाविशेषण, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन उभयान्वयी अव्यय, अँड इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. सो दीज आर द 8 parts of speech. This is a basic topic and we must know as a student parts of speech, because this is not only for small classes, but even for competitive exam, parts of speech is very important topic. Most of the questions are asked on this. Okay, so now see, let's go in detail parts of speech. The first one we will learn is noun. What is the first one? Is noun. Now what is noun? Now see, I have this device in my hand.
इट हॅज सम नेम, याला काहीतरी नाव दिलेलं आहे. व्हॉट इज इट कॉल? इट इज कॉल मोबाईल. आय हॅव वन मोर डिव्हाइस इन माय हँड, इट इज यूज फॉर रायटिंग, इट इज कॉल पेन. आय हॅव बीन गिवन सम नेम बाय माय पॅरेंट्स व्हेन आय वॉज बॉर्न. जेव्हा माझे जन्म झाले होतं मला काहीतरी नाव देण्यात आलेलं होतं, रामकृष्ण. म्हणजे सगळ्यांचं आपलं नाव असतं. ज्या ठिकाणी तुम्ही राहता, द प्लेस वेअर यू लिव्ह, दॅट प्लेस इज ऑल्सो हॅज सम नेम. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुणी मुंबईमध्ये राहत असणार, कुणी तिवड्यामध्ये राहत असणार, कुणी नागपूरला राहत असणार, कुणी दिल्लीला राहत असणार. हे सुद्धा काय नाव आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूला, जगातल्या प्रत्येक वस्तूला, एखादा देश असेल, राज्य असेल, एखादा खाण्याचे पदार्थ असेल, एखादा व्यक्ती असेल, नाही का, किंवा ॲनिमल्स आहेत, ह्या सगळ्यांना काय काहीतरी नाव नाही. सो नेम गिवन टू, मग डेफिनेशन सिंपल काय करू आपण, नेम गिवन टू एनी पर्सन इन द वर्ल्ड. म्हणजे जगातला कोणताही व्यक्ती असेल, मग तो अमेरिकेचा राष्ट्रपती असेल, किंवा भारताचे PM असतील, किंवा कोणत्याही देशाचे प्रेसिडेंट किंवा कोणी असेल, किंवा तुमच्या आईवडील कोणी असेल, त्या व्यक्तीला जे नाव दिलं आहे पर्सन. देन प्लेस, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, किंवा ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकता, किंवा ज्या कॉलेजला जाता, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, त्या सगळ्या प्लेस त्यांना काहीतरी नाव दिलेलं असतं. किंवा थिंग, एखादी वस्तू असते, खाण्याची असेल, पिण्याची असेल, वागण्याची असेल, बसण्याची असेल. जसं आपण चेअरवर बसतो नाही का, चेअर हे एका वस्तूचे नाव आहे. देन एनी आयडिया इज कॉल्ड नाव. म्हणजे एखादी आयडिया असेल, किंवा एखादं फिलिंग्स असतील, अँगर असेल, जॉय असेल, सॉरो असेल, ऑल दिस आर नेम्स. सो द नेम गिवन टू एनी पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया इज कॉल्ड नाउन. ओके, एक्झाम्पल आय एम रायटिंग हिअर. सो फॉर एक्झाम्पल आपण मुलांना काय म्हणतो, बॉय म्हणतो नाही का, बॉय हा काय नाऊन आहे. मुलींना आपण गर्ल म्हणतो, नाऊन आहे. एखादा जसं महाराष्ट्राची राजधानी काय आहे, कॅपिटल काय आहे, तर आपण मुंबई म्हणू, मुंबई कॅपिटल. किंवा ज्या ठिकाणी एखादा नदी प्रवाह असतो, म्हणजे नदी वाहते, त्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये, रिव्हर, नाऊन आहे. ज्या ठिकाणी आपण शिकत आहोत, त्याला आपण क्लास म्हणतो, क्लासरूम. किंवा जो व्यक्ती तुम्हाला शिकवतो आहे, म्हणजे कुणी शिकवणार असेल, मी असेल किंवा कुणी असेल, तर त्याला आपण टीचर म्हणतो नाही का. म्हणजे शिकवणाऱ्या व्यक्तीला आपण नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे, टीचर नाव दिलेलं आहे. एखादं पाणी ठेवण्याचे कंटेनर असते, आपण नाही का कॅरी करतो आपल्या स्वतःचं, किंवा काहीतरी नाव दिलं आहे, बॉटल नाव दिलेलं आहे, बॉटल. सो द नेम गिवन टू एनी पर्सन. किंवा आपल्याला राग येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, अँगर नाही का. किंवा एखाद्यामध्ये खूप बुद्धिचातुर्य असेल, बुद्धी असेल, तर त्याला काय म्हणू आपण, त्याच्यामध्ये काय आहे, इंटेलिजन्स. किंवा एखाद्यामध्ये खूप बहादुरी असेल, त्याला काय म्हणू आपण, ब्रेवरी. त्याच्यामध्ये काय आहे, ब्रेवरी आहे. एखाद्याला खूप ज्ञान असेल, खूप नॉलेज असेल, तर त्याला आपण नॉलेज म्हणतो. सो माय डिअर स्टुडंट्स, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नाउन. नाउ सी, nouns are divided into 5 types. त्यालाच आपण काइंड्स ऑफ नाउन म्हणतो, काइंड्स ऑफ नाउन. सो देर आर 5 काइंड्स ऑफ नाउन. विच आर दे? द फर्स्ट वन इज कॉमन नाउन. द सेकंड वन इज प्रॉपर नाउन. द थर्ड वन इज कलेक्टिव्ह नाउन. The fourth one is abstract noun. And my friend, the fifth one is material noun. So these are the 5 kinds of noun: common noun, proper noun, collective noun, abstract noun and material noun. यांनाच आपण कॉमन नाउनना काय म्हणतो मराठीमध्ये, तर सामान्य नाम. सामान्य नाम. सेकंड प्रॉपर नाउन. प्रॉपर म्हणजे हे काय, विशेष नाम, त्याला आपण विशेष नाम म्हणतो. थर्ड काय, कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह म्हणजे समूह दर्शवितो याच्यामध्ये, म्हणून याला आपण समूहवाचक नाव म्हणतो, समूहवाचक नाम. अबस्ट्रॅक्ट भावना असतात आपल्या, म्हणून याला आपण म्हणतो भाववाचक नाम. अँड द फोर्थ वन इज पदार्थवाचक. फिफ्थ वन, पदार्थवाचक नाम. So these are the types of noun or kinds of noun.
कॉमन नाउन, सामान्य नाम, प्रॉपर नाउन, विशेष नाम, कलेक्टिव्ह नाउन, समूहवाचक नाम, abstract नाउन, भाववाचक नाम, and material noun, that is पदार्थवाचक नाम. Is that clear? So how many parts, how many types of noun? 5 types of noun. Which are they? Common noun, proper noun, collective noun, abstract noun, and material noun. Okay, now let's discuss these types of noun one by one. So let's discuss first the common noun. कॉमन नाउन. मित्रांनो, हे कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्त्वाचे आहे की कॉमन नाउन काय. विद्यार्थ्यांना म्हणजे कधी कधी नाही का कळत नाही की कॉमन नाउन काय, प्रॉपर नाउन काय, कलेक्टिव्ह नाउन काय. कॉमन, आता कॉमन म्हणजे काय, एकाच सारखे दिसणारे, मग ते एखादी व्यक्ती असतील, वस्तू असतील किंवा प्लेसेस असतील, एकाच कॅटेगरीमध्ये किंवा एकाच ग्रुपमध्ये येणारे जे नाउन असतात त्यांना आपण कॉमन नाउन म्हणतो. म्हणजे बघा, सगळे शिकवणारे जे व्यक्ती असतात त्यांना आपण काय म्हणतो, टीचर म्हणतो. जे पेशंटला औषधी देतात, त्यांची ट्रीटमेंट करतात, मग ते कुठचे असो, ते दिल्लीचे असो, मुंबईचे असो किंवा अमेरिकेतले असो किंवा जगातले कुठले असो, त्यांना आपण डॉक्टर म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे एखादा मेल किड असेल तर त्याला आपण बॉय म्हणतो, फिमेल किड असेल तर त्याला गर्ल म्हणतो, नाही का. एखादा पुरुष असेल तर त्याला मॅन म्हणतो, एखादी स्त्री असेल तिला आपण वुमन म्हणतो. तर हे काय कॉमन नाउन आहे. किंवा एखादं मोठं म्हणजे शहर असेल, मोठं शहर असेल, त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे बिल्डिंग्स असतात, गव्हर्नमेंट ऑफिस, त्याला आपण सिटी म्हणतो. परंतु जिथं शेती होत असेल किंवा सामान्य लोक राहत असतील आणि छोटे छोटे घरं असतील त्याला आपण विलेज म्हणतो. सो ऑल दीज आर कॉमन नाउन. मग काय म्हणू आपण कॉमन नाउनची डेफिनेशन, नेम गिवन टू पर्सन, प्लेस or things of same kind or group. म्हणजे एकाच प्रकारात मोडणारे जे वस्तू असतात, व्यक्ती असतात किंवा स्थळ असतात त्यांना आपण काय म्हणू, कॉमन नाउन. याचे एक्झाम्पल सिंपल आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत. बॉय म्हणजे जगातले कोणतेही जे मेल किड असतील त्याला आपण बॉय म्हणतो. असं नाही की इंडियामध्ये बॉय म्हणतो आणि अमेरिकेमध्ये जाऊन त्यांना टॉय म्हणतो, असं होत नसतं. ठीक आहे. किंवा गर्ल कॉमन नाउन आहे, टीचर हा कॉमन नाउन आहे, फ्रेंड हा कॉमन नाउन आहे. म्हणजे सगळ्याच देशामध्ये जो आपला मित्र असतो, ज्याच्याशी आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो, जो आपल्याला सुखदुःखांमध्ये आपल्या सोबत असतो त्याला आपण फ्रेंड म्हणतो. नेबर आपला जो शेजारी असतो, बरोबर आहे. हे काय आहे, सगळे कॉमन आहोत. मॅन आहे, वुमन आहे, रिव्हर म्हणजे ज्याच्यामधून पाणी वाहतं त्याला आपण रिव्हर म्हणतो. असं नाही की फक्त इंडियामध्ये याला रिव्हर म्हणतात, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा याला रिव्हरच म्हणतात, नाही का. एखादा डॉक्टर असेल त्याला डॉक्टरच म्हणतो आपण कुठे जगामध्ये. सो ऑल दीज आर कॉमन नाउन. विलेज आहे, सिटी आहे, स्कूल, कॉलेज, एक्सेट्रा. देयर आर मेनी एक्झाम्पल्स कॅन बी टेकन. सो हॅव अंडरस्टूड कॉमन नाउन. कॉमन नाउन समजलं का तुम्हाला. द नाउन विच कम्स इन सेम ग्रुप आर द नेम गिवन टू पर्सन, प्लेसेस ऑफ सेम काइंड ऑफ सेम ग्रुप, दॅट इज कॉल्ड. म्हणजे एकाच प्रकारामध्ये किंवा एकाच सारखे दिसणारे असतील किंवा एकाच कॅटेगरीमध्ये मोडणारे जे वस्तू असतील किंवा व्यक्ती असतील किंवा म्हणजे प्लेसेस असतील त्यांना आपण काय म्हणू, कॉमन नाउन. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट? No? Okay. So let's move to second one, that is proper noun. What is proper noun? Now see, this is the class, right? And there are many students in front of me. But I said that Rahul stand up. So there is Rahul, there is Mukul, there are many students. Riya, Priya, but when I said Rahul stand up, only Rahul will stand, not other student will stand, because that Rahul name belongs to particular boy, a particular student. When I say there are many countries, around 200 countries or more than 200 countries, but when I say India, so we have a specific country in our mind. When we say Pakistan or when we say China, Japan, we have specific. There are many schools, but when we say that Shri Public School, that is the specific school. There are many actors, but when we say Devanand or Dharmendra or Amitabh Bachchan,
So it is the name of particular actor. There are many cities, but when we say Delhi or Tokyo or New York, so we have a specific place. So the name given to specific person, place or thing. What will be the definition? Name given is name. Name given to specific or particular, I must say. See, sometimes what happens, most of the teachers write the word particular and I have written specific. तो स्टुडंट्स जे असतात ना ते खूप कन्फ्युज, अरे सरांनी त्या सरांनी तर आम्हाला पर्टिक्युलर सांगितलं होतं, हा सरांनी कोणता शब्द आणला, दोघांचे अर्थ सारखंच आहे नाही का, त्यामुळे कन्फ्युज व्हायचं. आपलं महत्त्वाचं काय आहे? नॉलेज महत्त्वाचं आहे, कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे की प्रॉपर नाउन काय. सो नेम गिवन टू स्पेसिफिक और पर्टिक्युलर पर्सन, प्लेस और थिंग इज कॉल्ड proper noun. Proper noun. Okay. For example, we will write Delhi. Delhi is the name of city. Ramkrishna. Ramkrishna is the name of particular person, right? Kaveri. Kaveri can be name of any girl, any woman, or Kaveri is the river. It is the name of particular river. So river is common noun, but the Kaveri is proper noun. Man is common noun, but Ramkrishna is proper noun. City is common noun, but Delhi is proper noun. Now see, pen can be common noun. Pen can be common noun, but I must say Reynolds pen. रेनॉल्ड पेन. व्हेन आय गो इन शॉप, जेव्हा मी एखाद्या दुकानामध्ये जातो आणि त्याला म्हणतो की रेनॉल्डचं पेन द्या मला, तर तो मला रेनॉल्डचंच पेन देतो, दुसरं तो सेलोचं किंवा रोटोमॅक्सचं वगैरे काढून देत नाही. बिकॉज इट हॅज अ स्पेसिफिक नेम प्रॉपर. म्हणजे मला शाळेमध्ये, मी कोणत्या शाळेमध्ये शिकतो, कोणी मी शाळेमध्ये शिकतो, जर स्पेसिफिक सांगितलं नाही तर कॉमन झालं, ते शाळा ही कॉमन आहे, स्कूल ही कॉमन आहे. बट व्हेन आय से श्री पब्लिक स्कूल, इट बिकम्स द स्पेशल, स्पेसिफिक, particular, and that's why school, pen, Reynolds pen. Is that clear? Village, Tirora. Tirora is the name of place. So Delhi, place name. Kaveri, girl or any river name. The Himalaya. The Himalaya, name of mountain. The Indian Ocean. Name of ocean, Indian Ocean. Or name of another country, for example Japan. जापान मित्रांनो, नेहमी आपल्याला जापानपासून एक गोष्ट शिकायची आहे, डिसिप्लिन अँड डेडिकेशन फॉर कंट्री. म्हणजे आपल्याला सुद्धा जर आपल्या देशाला खरोखरच जगातला महान देश बनवायचं असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणू की बऱ्याचशा लोकांची कन्सेप्ट आहे की भारत हा विश्वगुरू बनला पाहिजे. विश्वगुरू बनण्यासाठी आपल्याला अगोदर गुरु बनावं लागेल नाही का, आपल्याला गुरु बनावं लागेल, म्हणजे चांगलं बनावं लागेल, तेव्हाच आपण विश्वाचं गुरु बनू. कारण की गुरु बनण्याची क्षमता त्याच्यामध्येच असते जो स्वतः लोकांना लीड करू शकतो, चांगल्या प्रकारे लीड करू शकतो. तर आपल्याला विश्वगुरू बनवायचे आहे भारताला, तर आपल्याला चांगलं शिक्षण घ्यायचे आहे, स्वतःमध्ये चांगले गुण उतरवायचे आहेत, आणि त्याच्यानंतरच, कारण की जग किंवा लोक त्याच व्यक्तीला ऐकतात किंवा रिस्पेक्ट करतात ज्याच्यामध्ये काहीतरी खास स्पेशल क्वालिटीज असतात. ओके, एक्सेट्रा. ऑल दीज आर प्रॉपर नाउन. सो नाउ सी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉमन नाउन अँड प्रॉपर नाउन. यू विल सी द एक्झाम्पल्स. तुम्ही जर एक्झाम्पल बघता ह्या ठिकाणी, तर जसं हा बॉय आहे, गर्ल आहे, टीचर आहे, फ्रेंड आहे, नेबर, हे सगळे जे आपण एक्झाम्पल लिहिलेले आहे मित्रांनो, ते स्मॉल लेटरने सुरू केलेलं आहे, राईट. बट हिअर यू कॅन सी all the examples of proper noun we have started with capital letter. So my friend, I must say की प्रॉपर नाउनची सुरुवात जी असते ना, ती नेहमी कॅपिटल लेटरने करायची असते. म्हणजे बरेचदा आता बघा, विद्यार्थी कॉमन एरर कशी करतात, मी पाहतो, मी शिकवताना विद्यार्थ्यांच्या वयाची करतो, किंवा यार वडिलाचं नाव लिहितात स्मॉल लेटरने, आपल्या शहराचं नाव स्मॉल लेटरने लिहितात, आपल्या शाळेचे नाव स्मॉल लेटर, ह्या कॉमन एरर आहेत.
आणि ह्या एरर्स आपल्याला सुधारवायच्यात. मी कोणाला म्हणजे हे सांगणार नाही, पण माझ्या टीचर्स मित्रांना सुद्धा हे म्हणेल की लहान म्हणजे मुलांना जेव्हा आपण शिकवतो 3ऱ्या वर्गात 4थ्या वर्गात, तर त्यांच्या ह्या एरर तेव्हाच आपण जर फाइंड आउट केल्या आणि त्यांच्यावर रेड मार्क करून त्यांना सुधारवलं तर कदाचित ते मोठे झाल्यानंतर ह्या गोष्टीला लक्ष देतील आणि त्यांच्या ह्या चुका होणार नाही. बिकॉज मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आय हॅव फाइंड दॅट दे डू नॉट फॉलो द रायटिंग स्किल्स, इवन दे डू नॉट यूज फुल स्टॉप, कॉमाज और क्वेश्चन मार्क प्रॉपरली. माय फ्रेंड्स, इन रायटिंग स्किल दीज थिंग्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आपण म्हणतो ना, छोट्या छोट्या गोष्टीने काय फरक पडतो, छोट्या छोट्या गोष्टीने फरक पडतो. स्मॉल थिंग्स मॅटर्स. आपल्याला जर परफेक्शन आणायचं असेल, चांगलं काहीतरी करायचं असेल ना, तर आपल्यामध्ये परफेक्शन असायला, चुका टाळायलाच हव्यात. ओके. सो द नेक्स्ट वन वी विल लर्न कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन थर्ड. कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह, कलेक्ट काय समूह नाही का. या कलेक्टिव्ह नाउनवरूनच आपल्याला समजून याची डेफिनेशन सिंपल लिहू शकतो की कलेक्शन ऑफ सम पर्सन, प्लेसेस और थिंग्स टेकन ॲज अ सिंग्युलर युनिट. जसं बघा ना, फॅमिली असते. फॅमिली एका व्यक्तीची बनते का? नाही बनत. म्हणजे मी कुठं एखाद्याच्या लग्न समारंभात गेलो, एकटाच गेलो आणि मी म्हटलं की सी आय हॅव कम विथ माय सेंडे फॅमिली, सो इज इट पॉसिबल? नो. किंवा समजा आता आपला सूर्यकुमार यादव नाही का, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला किंवा न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला आणि तो एकटा जेव्हा मला सी आय एम इंडियन टीम. So Suryakumar is not Indian team. He is one member of that team. But when there will be many members, 11 players, and along with the 5 others, 16, then it will be team. ठीक आहे, बनेल टीम बनेल. किंवा एखादा गँग असतं, गँग म्हणजे आजकाल म्हणजे बाहेर तर गँग आहेतच मित्रांनो, परंतु मुलांच्या सुद्धा शाळेमध्ये आजकाल गँग बनतात. एनिवे, आपल्याला त्या निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यायचे नाही आहे. तर गँग एका व्यक्तीची नसते, त्याच्यामध्ये काही लोकांचा समूह असतो. किंवा एखाद्या स्त्रीनं हातामध्ये बांगड्या घातलेल्या आहेत नाही का, बँगल्स घातलेल्या आहेत, तर तिने एखादी बँगल घातली तर ती सेट ऑफ बँगल्स नाही म्हणणार. एखादा पक्षी आकाशामध्ये उडत आहे आणि आपण म्हणणार की सी दॅट इज द फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा तो झुंड आहे, सो दॅट विल बी रॉंग. एक पक्षी. मग जेव्हा अनेक पक्षी एकत्र येतील आणि ते समूहामध्ये उडत असतील त्यांना आपण काय म्हणू? फ्लॉक. सो दीज आर द कलेक्टिव्ह नाउन माय फ्रेंड्स. समझ? नेम गिवन टू collection of persons, places or things and taken together as a single unit is called collective noun. Is called collective noun. म्हणजे शब्दांचा म्हणजे समूह किंवा लोकांचा समूह किंवा प्लेसेसचा समूह किंवा वस्तूंचा समूह, ज्याला एक सिंगल युनिट बनवलेलं आहे आपण, त्याला आपण काय म्हणू? कलेक्टिव्ह किंवा समूहाचं नाव. फॉर एक्झाम्पल घेऊयाचे, जसं क्राऊड. आता क्राऊड 1-2 लोक असतील त्याला आपण क्राऊड नाही म्हणणार ना. खूप लोकांचा जेव्हा जमावडा असतो, मेनी पीपल आर टुगेदर देअर, देन वी से इट इज क्राऊड. किंवा क्र्यू असतो, क्र्यू जे जहाज असतं किंवा एरोप्लेन असतं, त्याच्यावर जे वर्किंग पर्सन्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? क्र्यू म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर फॅमिली, टीम, ग्रुप, सेट, गँग, gang, all these are collective noun. Collective noun. Understood? Crowd म्हणजे
गर्दी, भीड. क्रू म्हणजे क्रू मेंबर जे काम करणारे असतात तर शिपवर किंवा एरोप्लेनवर. फॅमिली आपला कुटुंब परिवार. टीम संघ, ग्रुप समूह, सेट संच, गँग म्हणजे एखादा समूहच म्हणू ज्याला आपण. हे सगळे काय आहेत, किंवा फ्लॉक पक्ष्यांच्या थवा, किंवा ज्याला आपण हर्ड म्हणू, हर्ड पक्ष्यांचा जो ग्रुप, सॉरी ॲनिमल्सचं म्हणजे कॅटल्सचा जो ग्रुप असतो त्याला आपण काय म्हणतो, हर्ड म्हणतो. So all these are the examples of collective noun. Is that clear, dear students? Okay. Now the next one is abstract noun. मित्रांनो, आपल्या सगळ्यांमध्ये बुद्धी असते ना? आपण दाखवू शकतो का तिला? आपल्याला नॉलेज असतो, आपल्यामध्ये दया असते, करुणा असते, आपल्यामध्ये प्रेम असतो, आपल्यामध्ये राग असतो. ह्या सगळ्या वस्तू आपल्यामध्ये असतात, परंतु ते आपण दाखवू शकत नाहीत किंवा टच करू शकत नाहीत किंवा पाहू सुद्धा शकत नाही, बघू शकत नाही. सो सच नाउन्स आर कॉल्ड अब्स्ट्रॅक्ट नाउन्स. नेम्स गिवन टू, मग याचे डेफिनेशन काय करू आपण? नेम्स गिवन टू एनी आयडिया or feelings or action is called abstract noun. काय तर जसं एक्झाम्पल घेऊ आपण, हॅपीनेस. हॅपीनेस वी कॅन एक्सपिरियन्स, आपण ते फील करू शकतो, बट कॅन वी शो हॅपीनेस? कॅन वी शो और कॅन वी सी? आपण त्याला पाहू शकतो का? नाही पाहू शकत. सॉरो किंवा जॉय, जसं आपण जॉय घेतलेला आहे या ठिकाणी. जॉय म्हणजे खुशी, हॅपीनेस म्हणजे सुद्धा सॉरो. आपल्याला राग येतो बरेचदा. आता माझी सटकली, नाही का ते गाणं होतं, आता माझी सटकली, मला राग येतोय. मग हा राग दाखवता येतो का आपला किती आलेला आहे? आपल्याला शेअर करता येतो का राग? नाही करता येत. आपल्यामध्ये प्रेम असतं एक दुसऱ्याच्या प्रती, लव, आपण एक्सप्रेस करू शकतो ॲक्शनद्वारे, परंतु आपण दाखवू शकत नाही याच्यामध्ये एवढा प्रेम आहे, तेवढा प्रेम आहे. नॉलेज, आपल्याला नॉलेज असतं, कोणामध्ये जास्त असतं, कोणामध्ये कमी असतं. आपण म्हणणार का की याच्यामध्ये 2 किलो नॉलेज आहे, त्याच्यामध्ये 4 किलो आहे, माझ्यामध्ये एवढं आहे? सो दीज आयडियाज और दीज थिंग्स और दीज फिलिंग्स आर अब्स्ट्रॅक्ट नाउन. दे कॅन नॉट बी सीन, दे कॅन नॉट बी टच, दे कॅन नॉट बी शोन, बट दे कॅन बी फेल्ड. ज्यांना आपण फील करू शकतो, महसूस करू शकतो, परंतु त्यांना दाखवता येत नाही किंवा बघता येत नाही, त्यांना आपण काय म्हणतो? अब्स्ट्रॅक्ट. एखादी ॲक्शन असते, खुशी असते नाही का, हॅपीनेस. खुशी आपण म्हणजे हसून किंवा आपला आनंद व्यक्त करून दर्शवू शकतो, पण तो अशी खुशी असते, खुशीचा रंग असा असतो किंवा खुशीचा असा साईज असतो, असं नसतं. खुशी म्हणजे ह्या ठिकाणी एखाद्या मुलीच्या बद्दल बोलत नाही आपण, जे आपल्याला आतून आनंद प्राप्त होत असतो त्याला आपण खुशी म्हणतो. की आपल्यामध्ये नॉलेज आहे, नाही आपल्याला खूप नॉलेज आहे, खूप आहे म्हणजे किती आहे, त्याचा साईज किती आहे, आपण दर्शवू शकतो का? नाही दर्शवू शकत. अँड दॅट्स वाय दीज नाउन्स आर कॉल्ड अब्स्ट्रॅक्ट. भावाचे, हे भाव असतात तुमचे, ज्यांना आपण एक्सप्रेस करू शकतो परंतु दाखवू शकत नाही. अँड द फिफ्थ वन इज मटेरियल नाउन. मटेरियल नाउन काय? मटेरियल नाउन. So the name given to any things or material, that is called material noun. Name given to material is called material noun. Is called material noun. For example, आपण रोज चहा घेतो, टी, हे मटेरियल आहे. कॉफी, मिल्क, वॉटर. आपल्याकडे जे आपण घर बांधकाम वगैरे करतो त्यासाठी काय वापरतो? सिमेंट, आयरन, सगळं मटेरियल आहे मित्रांनो. सँड, आपण जेवणामध्ये राईसचा वापर करतो, व्हीटचा वापर करतो, बरोबर आहे.
आपण गोल्ड, सिल्वर हे दागिने बनवण्यासाठी वापरतो. हे सर्व काय आहेत? मटेरियल आहेत, मटेरियल. अँड दॅट्स वाय दीज आर कॉल्ड मटेरियल नाउन एक्सेट्रा. खूप एक्झाम्पल म्हणजे आपल्या वापरण्यामध्ये जे डे टू डे लाईफमध्ये भरपूर वस्तू येतात त्यांना आपण मटेरियल नाउन. सो दीज आर द 5 काइंड्स ऑफ नाउन. विच आर दे? कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, abstract noun and material noun. Is that clear, my friends? Pakka? Okay. Now let's move forward. Now see, these 5 kinds of noun can be further divided into 2 types. These 5 nouns can be divided into 2 types. Which are they? Countable noun, countable noun, and second uncountable noun. It is very important, my friends, to understand what is countable and uncountable noun, because accordingly we have to use many articles and many things according to their numbers, are countable or uncountable. Now see what is countable noun. First is countable noun. आता काउंटेबल म्हणजे ज्यांना आपण मोजू शकतो, नाही का? काउंटेबल नाउन्स कसे मोजू शकतो? तर मोजण्याचे वेगवेगळे प्रमाण असतात. एक आपण नंबरमध्ये मोजतो, आपण किलोमध्ये मोजतो, आपण लिटरमध्ये मोजतो, आपण मीटरमध्ये मोजतो. मग काउंटेबल कोणते नाउन आहेत? तर ते नाउन जे आपण 1, 2, 3, 4, 5 असे नंबरमध्ये मोजू शकतो त्यांना आपण म्हणतो काउंटेबल नाउन. द नाउन विच कॅन बी काउंटेड इन नंबर, विच कॅन बी counted in number, just like 1, 2, 3, 4. Okay, for example 1, 20, 50, 1000, etc. So any number you can write. So the nouns which can be counted in number, they are called countable noun. Now see, my friends, we have learned 5 types of noun: a common noun, proper noun, collective noun, abstract noun, and material noun. So you will see that collective noun, team, family, gang, group, it can be counted. म्हणजे एखाद्या लग्न समारंभात किती फॅमिली झाल्या, किंवा एखाद्या शहरामध्ये किती गँग आहेत, किंवा एखाद्या टुर्नामेंटमध्ये किती टीम आलेल्या आहेत, हे आपण मोजलं जाऊ शकतो. म्हणजे कलेक्टिव्ह नाउन जे असतं ते काउंटेबल आहे. अच्छा, आपल्याकडे आपल्या शाळेमध्ये किती मुलं आहेत किंवा किती मुली आहेत, किंवा आपल्या शहरामध्ये किती शिक्षक आहेत, किती डॉक्टर आहेत, किंवा जगामध्ये किती देश आहेत, किंवा पूर्ण आपल्या देशामध्ये किती शहर आहेत, हे आपण मोजू शकतो. बरोबर आहे? म्हणजे कॉमन नाउन सुद्धा काय आहेत? काउंटेबल आहेत. मग आपल्या वर्गामध्ये किती हितेश आहेत, किंवा किती राहुल आहेत, किंवा किती प्रिया आहेत, किंवा आपल्या शहरामध्ये किती रामकृष्ण आहेत, हे सुद्धा मोजलं जाऊ शकतं, मोजलं जाऊ शकतं. दिस मीन्स प्रॉपर नाउन्स आर ऑल्सो काउंटेबल. सो आउट ऑफ दीज 5 नाउन्स, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, abstract noun, and material noun, 3 types, that is common noun, proper noun, and collective noun, are countable. Then what is uncountable? First, uncountable noun. अनकाउंटेबल म्हणजे ज्यांना आपण नंबरमध्ये मोजू शकत नाही. बरोबर आहे? मग आता abstract noun, abstract nounचे आपण एक्झाम्पल घेतले होते की जसे फिलिंग्स आहे, जसं जॉय आहे. मग जॉयला आपण नंबरमध्ये मोजू शकतो का? की म्हणजे मला आज 10 जॉय आहे, माझ्या मित्राला 15 जॉय आहे. आय हॅव 10 जॉयज अँड माय फ्रेंड हॅज 15 जॉयज. कॅन वी? नो. सो abstract. किंवा अँगर म्हणजे त्याला 100 गुस्सा आहे, राग आहे, आणि मला 50 आहे, असं मोजू शकतो आपण? नाही मोजू शकत. इंटेलिजन्स किंवा नॉलेज हे नंबरमध्ये मोजू शकत नाही आपण. अँड दॅट्स वाय abstract nouns आर अनकाउंटेबल. आता बघा ना मित्रांनो, आपण घर बनवलं, सिमेंट लागलं आपल्याला, कितीतरी बोरीमध्ये लागलं असं, किती गुण, पण आपण म्हटलं का की आपल्याला घर बनवताना 1 लाख सिमेंट लागलं? किंवा आपण लग्न समारंभामध्ये आपल्या मुलींसाठी म्हणा किंवा मुलांसाठी दागिने घेतो, मग तर म्हणतं की कुणी माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी 1000 गोल्ड घेतलं, किंवा मी आज म्हणजे
आमच्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून आपण मला आज 100 दूध पाहिजे, 100 मिल्क पाहिजे, आय वॉन्ट 100 मिल्क असं म्हणतो का कधी? नाही. म्हणजे मटेरियल नाऊन सुद्धा काय आहेत? अनकाउंटेबल आहेत. सो आता आपण अनकाउंटेबल नाऊन बघू अगोदर. अनकाउंटेबल nouns which cannot be counted in number. म्हणजे ज्यांना आपण नंबरमध्ये मोजू शकत नाही त्यांना आपण काय म्हणू? अनकाउंटेबल नाउन. एक्झाम्पल टी, मिल्क, अँगर, नॉलेज, power, etc. My friends, all these are uncountable nouns because they cannot be count in number. कारण की यांना आपण नंबर मध्ये मोजू शकत नाही. Is that clear now? So common noun, proper noun and collective noun are countable because they can be count in numbers. But the abstract noun and material noun are uncountable because they are not counted in number. My friends, I must say one thing. When we will learn article always comes before the countable nouns. But many of the students I have seen, my dear, that they say I drink a water. A water हा कधीच होणार नाही. का बरं? कारण की तो काय आहे? अनकाउंटेबल आहे. किंवा शी हॅज गिवन मी अ मिल्क, तिनं मला दूध दिलेलं आहे, हे असं कधीच वाक्य होणार नाही. का बरं? कारण की ते अनकाउंटेबल आहे. किंवा आम्ही ही हॅज यूज अ सिमेंट, द कॉन्ट्रॅक्टर हॅज यूज अ सिमेंट, असं कधीच होणार नाही. इज दॅट क्लिअर? तर काउंटेबल अँड अनकाउंटेबल. सो मित्रांनो, ह्या ठिकाणी आपला जो नाऊन हा टॉपिक आहे हा संपतोय, पण थोडंसं पार्ट बाकी आहे, ते आपण आजच फिनिश करून टाकू. ठीक आहे? की आपण नाऊनचा वापर सेंटेन्समध्ये कसं करतो त्याचे 3 पॉईंट आहेत, ते आपण बघून घेऊ. यूज ऑफ नाऊन इन सेंटेन्स. यूज ऑफ नाउन इन सेंटेन्स. आता बघा, सेंटेन्समध्ये जो नाउनचा वापर करतो तो आपण सब्जेक्ट म्हणून करतो. ॲज अ सब्जेक्ट, ॲज अ सब्जेक्ट ऑफ वर्ब. म्हणजे व्हर्बच्या सब्जेक्ट म्हणून आपण नाउनचा वापर करतो. एक्झाम्पल घेऊ आपण ह्या ठिकाणी. स्टुडंट्स स्पीक इंग्लिश. ह्या ठिकाणी बघा, स्टुडंट्स हा नाउन आहे, बरोबर आहे, आणि हा कशाचं कार्य करतोय? सब्जेक्टचं कार्य करतो. सब्जेक्ट ऑलवेज कम्स बिफोर द व्हर्ब. हा कन्सेप्ट क्लिअर करायचे मित्रांनो, कारण की समोर ग्रामरमध्ये आपल्याला खूप हे उपयोगी पडणार आहे की सब्जेक्ट काय असतं, ऑब्जेक्ट काय असतं, सब्जेक्टची पोझिशन काय असते, ऑब्जेक्टची पोझिशन काय. आणि हे फक्त ॲक्सिडेंटच नाही, तर आपण जेव्हा व्हाईस शिकणार किंवा इतर टॉपिक शिकणार तेव्हा आपल्याला हे सब्जेक्ट ऑब्जेक्ट वगैरे ओळखणं खूप महत्त्वाचं असतं. तर स्टुडंट्स स्पीक इंग्लिश, ह्या ठिकाणी स्टुडंट्स हा नाऊन आहे, बरोबर आहे, आणि तो कशाचे कार्य करतोय? सब्जेक्टचे कार्य. पुन्हा एक एक्झाम्पल देऊ आपण. इंडिया इज माय कंट्री. ह्या ठिकाणी इंडिया काय आहे? एक नाऊन आहे, आणि ते कशाचे कार्य करत आहे? सब्जेक्टचं. दुसरा वापर घेऊ याचं. ॲज ॲन ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. ॲज ॲन ऑब्जेक्ट ऑफ वर्ब. आता बघा, टीचर्स टीच स्टुडंट्स. मी पुन्हा स्टुडंट्स हा नाऊन घेतलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून. मुद्दा म्हणून स्टुडंट्स हा नाऊन केलं कारण की ह्या ठिकाणी स्टुडंट्सचा वापर मी सब्जेक्ट म्हणून केलेला आहे, पण ह्या ठिकाणी मी स्टुडंट्सचा वापर ऑब्जेक्ट म्हणून केलेला आहे. ह्या ठिकाणी स्टुडंट्स हा नाऊन काय? ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट ऑलवेज कम्स आफ्टर व्हर्ब. पुन्हा दुसरा एक्झाम्पल घेऊ आपण. आय लव्ह इंडिया. बघा, ह्या ठिकाणी इंडिया आपण सब्जेक्ट म्हणून घेतलेला आहे, पण ह्या ठिकाणी इंडिया काय झालेला आहे? ऑब्जेक्ट. बिकॉज ऑब्जेक्ट ऑलवेज कम्स आफ्टर वर्ब. तर नाऊनचा वापर सब्जेक्ट म्हणून होतो, नाऊनचा वापर ऑब्जेक्ट म्हणून होतो. तिसरा वापर याचा ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर पूरक शब्द. जसं मी म्हटलं की वी आर. एक्झाम्पल घेऊ आपण. वी आर. आता वी आर म्हटलं आम्ही आहोत, पण काय आहोत?
माहीत नाही, वी आर बॉईज म्हणू शकतो, वी आर गर्ल्स म्हणू. आता मी पुन्हा स्टुडंट्सच घेणार तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मित्रांनो खास. आता बघा ह्या ठिकाणी मी स्टुडंट्स वापरलेला आहे, इथं सुद्धा स्टुडंट्स घेतलेला होता, इथं सुद्धा स्टुडंट्स घेतलेला होता, इथं सुद्धा स्टुडंट्स घेतलेला आहे. मग ह्या ठिकाणी सब्जेक्ट आहे, ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, ह्या ठिकाणी हा कॉम्प्लिमेंट. मग बरेचसे विद्यार्थ्यांनी कन्फ्युज होतो. ऍक्शन वर्बच्या नंतर आलेला नाऊन जो असतो तो ऑब्जेक्ट असतो, परंतु हे एम इज आर किंवा वाजवर वगैरे हे जे फॉर्म्स ऑफ टू बी असतात किंवा टू हॅव असतात यांच्यानंतर आलेला जो नाऊन असतो तो कॉम्प्लिमेंट असतो. इज दॅट क्लिअर? कारण की हा सगळ्यात कन्फ्युजिंग इश्यू आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी की ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटमध्ये कसं आयडेंटिफाय करायचं. सो ॲक्शन वर्बच्या नंतर येणारा जो नाऊन किंवा प्रोनाऊन असतो त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो, परंतु नॉन ॲक्शन वर्बच्या नंतर येणारा जो नाऊन असतो त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. सो दिस इज द, किंवा पुन्हा दुसरा सेंटेन्स घेऊ आपण, इंडियाचेच घेऊ. इट इज इंडिया म्हणजे एखादा फॉरेनचा व्यक्ती आला हवेमधून उडून एरोप्लेन आणि त्याला दुरून भारत दिसला तो काय म्हणेल, इट इज इंडिया. तर ह्या इंडिया ह्या ठिकाणी काय आहे, कॉम्प्लिमेंटच्या काम होतं. आणि चौथा वापर असतो नाऊनचा ॲज अँड ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. फॉर एक्झाम्पल, वी आर फॉन्ड ऑफ चॉकलेट, आईस्क्रीम. काय लिहू? अच्छा, आईस्क्रीम उन्हाळ्याच्या दिवसात नाही का. सो वी आर फॉन्ड ऑफ आईस्क्रीम. बघा ह्या ठिकाणी आईस्क्रीम हा नाऊन आहे की नाही, हा ऑफ प्रिपोजिशन आहे आणि हा नाऊन ऑफ ह्या प्रिपोजिशनच्या नंतर येत असल्यामुळे या ठिकाणी तो काय ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आहे. किंवा पुन्हा एक एक्झाम्पल देऊ आपण, माय स्टुडंट्स आर, माय स्टुडंट्स आरच्याच घेऊ की इजचं घेऊ. अच्छा, समजा मला इजचं सेंटेन्स घ्यायचं आहे, ह्या ठिकाणी आर नाही वापरायचं आहे, इज घ्यायचं. मला काय एडिट करावं लागेल, ह्या ठिकाणी मला एक एडिट करावं लागेल की स्टुडंट्सच्या ठिकाणी मला स्टुडंट लिहायला लागेल. बरोबर, म्हणजे आता मी इज लिहू शकतो. तर माय स्टुडंट इज, मला आता हे म्हणायचं की माझे एक विद्यार्थी आहे त्याला खूप इंटरेस्ट आहे. माय स्टुडंट इज इंटरेस्टेड. आता माय स्टुडंट इज इंटरेस्टेड लिहिलं मी, माझे विद्यार्थी इंटरेस्टेड आहे, पण कशामध्ये आहे, काय लिहिलं आहे का, इट इज इनकम्प्लीट सेंटेन्स. माय स्टुडंट इज इंटरेस्टेड इन लर्निंग. माझ्या विद्यार्थ्याला शिकण्यामध्ये खूप आवड आहे. किंवा डान्सिंग किंवा सिंगिंग. मग मित्रांनो, हा डान्सिंग किंवा सिंगिंग हा जो शब्द आहे ना ING, त्यालाच आपण जिरण म्हणतो, जे नंतर आपण शिकणार आहोत. पण तुमच्या डोक्यामध्ये आताच टाकलेलं आहे की जिरण काय असतं, ING फॉर्म द वर्ब, त्याला आपण नाऊन म्हणून वापरतो. ठीक आहे. आता मी म्हणणार इथं माय स्टुडंट इज इंटरेस्टेड इन लर्निंग. ओके, लर्निंग. लर्निंग हे काय, हे तर ह्या ठिकाणी हा वर्ब नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं, हा नाऊनचं कार्य करतोय. आपण जसं मी म्हणणार की माय स्टुडंट इज लर्निंग, माय स्टुडंट इज लर्निंग, देअर इट विल बी वर्ब. ते आपण नंतर टेन्सच्या पार्टमध्ये शिकणार आहोत. सो डिअर स्टुडंट्स, वी हॅव स्टार्टेड द टॉपिक टुडे, पार्ट्स ऑफ स्पीच, अँड द फर्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच, that is noun, we have learned there are 5 types of noun: common noun, proper noun, collective noun, abstract noun and material noun. Then these 5 nouns can be divided into 2 types: countable and uncountable. Countable nouns can be counted in number, uncountable nouns can't be counted in number. So collective noun, proper noun and common noun are countable, abstract noun and material noun are uncountable. Then nouns can be used in the sentence as subject. Subject always comes before verb. Subject हा नेहमी वर्बच्या अगोदर येतो. As an object, object always comes after verb. Object नेहमी वर्बच्या नंतर येतो. As a complement, complement हा पूरक शब्द असतो, तो वाक्याला पूर्ण करतो, कंप्लीट करतो, आणि दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड कॉम्प्लिमेंट. ते नेहमी नॉन ॲक्शन वर्बच्या नंतर येतं. म्हणजे ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट मध्ये फरक काय आहे, ऑब्जेक्ट हा ॲक्शन वर्बच्या नंतर येतो आणि कॉम्प्लिमेंट हा नॉन ॲक्शन वर्बच्या नंतर येतो. अँड देन ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन, व्हेन एनी नाउन कम्स आफ्टर preposition, it is called object of preposition. Is that clear? So I hope students you have enjoyed the topic noun, and we will make this journey of learning English in a very simple and easy and enjoyable. So be with genius, be with Ramakrishna sir, and definitely we will have the wonderful journey of learning English. Thank you. Good night.